नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं, जेव्हा प्रिया रविराज काकांच्या घरी येते त्यांची मुलगी तन्वी म्हणून, तेव्हा तिने 2 पुरावे दिलेले असतात. एक म्हणजे गळ्यामध्ये असलेलं अर्जुनचं पेंडेंट आणि दुसरं म्हणजे पायावरती असलेलं तुळशीपत्र. तर इथे ही तिची जन्मखून असते आणि जेव्हा प्रिया आपल्या पायावरची जन्मखून रविराज काकांना दाखवते, तेव्हा त्यांना विश्वास बसतो की ही माझी मुलगी तन्वीच आहे. तर इथे प्रियाला माहिती असतं की सायलीच्या पायावरती एक जन्मखून आहे, ती म्हणजे तुळशीपत्र आणि नागराजने सुद्धा सांगितलेलं असतं. त्यामुळे तिने खोटं खोटं तुळशीपत्र आपल्या पायावरती काढलेलं असतं. पण आता तिचं हे खोटं प्रतिमाच्या समोर येणार असतं. जेव्हा इथे प्रिया रूममध्ये जाऊन आता पायावरती तुळशीपत्र काढत असते, तेव्हा प्रतिमा तिला हे कारस्थान करताना बघते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की ही खरोखर रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही आहे. कारण तिने पायावरती स्वतःच्या हाताने तुळशीपत्र काढलेलं आहे. त्याच्यामुळे ही कुणीतरी वेगळीच मुलगी आहे, जी फसवण्यासाठी त्यांच्या घरामध्ये घुसली आहे, हे आता प्रतिमाला कळतं. तर इथे तन्वीच्या पायावरती अशी जन्मखून होती तुळशीपत्राची, हे सत्य प्रतिमाला कसं काय कळतं? आणि जेव्हा हे सत्य प्रतिमाला कळतं की ह्या प्रियाच्या पायावरती खरोखर तुळशीपत्र नाही आहे, तेव्हा हे सत्य ती सगळ्यांना कसं काय सांगते, हे सविस्तरपणे आपण आताच्या भागामध्ये बघूया. तर इथे आता सगळेजण बसलेले असतात आणि प्रतिमासुद्धा आता मन मोकळेपणाने सगळ्यांजवळ बोलत असते, सगळ्यांचं म्हणणं ऐकत असते. पण तिची वाचा काही परत आलेली नसते. पण तरीसुद्धा कुणी काय बोलतंय हे सगळ्यांचं म्हणणं ती ऐकून घेत असते. आता सगळेजण जेव्हा बसलेले असतात, तेव्हा प्रियासुद्धा तिथे नाटकं करत माझी आई करत येते. तेवढ्यातच इथे पूर्ण जी आता तन्वीच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत असते, तेव्हा इथे तन्वीच्या जन्मावेळी काय काय घडलं होतं हे सुद्धा आता पूर्णाई आवडीने प्रतिमाला सांगत असते. तेव्हा प्रतिमा ते ऐकून घेत असते. तेव्हा तिला थोड्या थोड्या काही काही गोष्टी प्रतिमाला आठवत असतात आणि तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की आपली तन्वी जेव्हा जन्माला आली होती ना, तेव्हा तिच्या पायावरती जन्मखून होती तुळशीपत्राची. प्रतिमा, तुला माहिती आहे ना? आणि जेव्हा ती जन्मखून आपण बघितली होती, तेव्हा आपण सगळेजण किती खुश झालो होतो की तुळशीपत्राची खून ही भाग्यवान मुलींच्याच पायावरती असते आणि ती आपल्या तन्वीच्या होती, हो की नाही तन्वी? तेव्हा इथे प्रिया खूपच टेन्शनमध्ये येते. कारण पावसाळ्याचे दिवस असतात. ती घाबरते. ती म्हणते की मी नकली जे तुळशीपत्र काढलं होतं ते पाण्यामुळे गेलं असलं तर? तेव्हा प्रिया म्हणते आता मला काही करून रूममध्ये जाऊन चेक करावं लागेल. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, तन्वी बाळा, अगं तुझा पाय प्रतिमाला दाखव ना, ती तुळशीपत्राची खून तिलासुद्धा बघू दे. तेव्हा इथे प्रिया म्हणते, मी आले पूर्णाजी, माझे पाय ओले आहेत ना, जरा मी पुसून येते, मी आत्ताच बाहेरून आली आहे ना. आणि प्रिया आता खोटं बोलून लगेचच रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे प्रिया आपले पाय चेक करते, तर पायावरती तुळशीपत्राची तिने जी खून काढलेली असते ती पाण्यामुळे गेलेली असते. तर इथे सायलीच्या पायावरती जी तुळशीपत्राची खून असते ती प्रतिमाने स्वतःच्या डोळ्याने बघितलेली असते. कारण जेव्हा सायली प्रतिमाबरोबर तिच्या रूममध्ये झोपत असते, तेव्हा इथे प्रतिमाने सायलीचे पाय बघितलेले असतात आणि तेव्हा तिला कळलेलं असतं की सायलीच्या पायावरती सुद्धा तुळशीपत्राची खून आहे. तेव्हा इथे जेव्हा प्रतिमा रूममध्ये जात असते, तेव्हा प्रियाचं कारस्थान तिच्या लक्षात येतं. कारण प्रिया बघते तर काय, पायावरची तुळशीपत्राची खून ही निघून गेलेली असते. तेव्हा ती म्हणते, जर पूर्णाजीने पुन्हा मला पाय दाखवायला सांगितला तर माझ्या पायावरती खून नाही आहे हे जर सगळ्यांना कळलं, तर माझा हा खोटारडेपणा लगेच सगळ्यांच्या समोर येईल. तेव्हा इथे प्रिया आता आपल्या पर्समधून पेन्सिल घेते आणि पायावरती तुळशीपत्र हे काढत असते. पण तिचे पाय ओले असल्यामुळे तुळशीपत्र हे व्यवस्थित उमटत नसतं. तेव्हा ती आता पाय पुसून काढते आणि व्यवस्थित तुळशीपत्र हे काढत असते. तेव्हा प्रिया तिचं हे कारस्थान करत असताना प्रतिमाने बघितलेलं असतं. प्रतिमाला खूप जास्त टेन्शन येतं की ही मुलगी नक्की आहे तरी कोण? ही यांच्या घरातली आहे की कुणीतरी खोटारडी मुलगी आहे? त्यानंतर इथे आता प्रतिमा घाबरलेली असते आणि ती जेव्हा प्रियाला बघत असते, तेव्हा प्रियाचं लक्ष प्रतिमाकडे जातं आणि प्रिया खूपच जास्त घाबरते. कारण प्रतिमाने तिला पायावरती तुळशीपत्र काढत असताना बघितलेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते की आई, अगं काय झालं? माझ्या पायाला ना काहीतरी लागलं होतं, ते मी पुसून काढायला इथे आले होते. मी आता बाहेरून आले होते ना म्हणून.
तेव्हा इथे प्रिया म्हणते काय झालं आई. तेव्हा प्रतिमा तिला खूपच जास्त घाबरते. तेव्हा प्रिया म्हणते हे बघ, मी जे काही करत होते ते जर तू बाहेर सांगितलंस ना तर तुझ्यासाठी खूप वाईट असेल ते आई. तेव्हा इथे प्रिया प्रतिमाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा प्रतिमा तिथून लगेचच पळून बाहेर येते आणि सायलीला तिचा धक्का लागतो. तेव्हा सायली म्हणते काय झालं प्रतिमा आत्या. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते अगं काही नाही आई, उगाचच मला घाबरते. मी तिच्याजवळ प्रेमाने बोलायला काय गेले तर ती मला धक्का मारून निघून आली. तेव्हा इथे प्रतिमा आता सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असते की ह्या मुलीने पायावरती काहीतरी काढलेलं आहे. तेव्हा इथे सायली म्हणते काय झालं प्रतिमा आत्या. तर इथे प्रिया आता प्रतिमाला बोलूच देत नसते. ती म्हणत असते की आई काय झालं, काय करतेस तू. मी तुझी मुलगी आहे ना ग आई, माझ्याशी तू जरासुद्धा प्रेमाने बोलणार नाही आहेस का. आणि ती आता प्रतिमाचा हात घट्ट पकडून ठेवते. तेव्हा इथे प्रतिमा खूप घाबरते आणि आता स्वतःचा हात तिच्या हातातून सोडवत असते. तेव्हा इथे सायली म्हणत असते प्रिया, तू आत्तापर्यंत आमच्या सगळ्यांबरोबर कशी वागत आली आहेस ना मला चांगलंच माहिती आहे. हे बघ, तुझं जे काही कारस्थान असेल ते असेल, पण प्रतिमा आत्यांपासून लांब राहायचा. तुझ्याजवळ प्रतिमा आत्यांना जर बोलायचं नसेल तर त्या नाही बोलणार, पण तुझ्यामुळे जर प्रतिमा आत्यांना त्रास झाला तर मी खपून घेणार नाही. तेव्हा प्रतिमा आता सायलीला सांगत असते की तिने पायावरती काहीतरी काढलंय. तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्या काय बोलताय तुम्ही. तेव्हा इथे प्रतिमा आत्या वारंवार सायलीला पाय दाखवत असते आणि म्हणत असते की तुझा पाय दाखव. तेव्हा इथे सायली आपला पाय दाखवते. तेव्हा तिच्या पायावरती तुळशीपत्राची खून असते आणि ही प्रतिमाने सुद्धा बघितलेली असते. तेव्हा पूर्णाजीने जेव्हा प्रतिमाला सांगितलेलं असतं की तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची खून आहे, तेव्हा एका आईच्या लक्षात आलेलं असतं की ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून ती सायलीच आहे. पण इथे आता प्रतिमा कुणाला हे सत्य सांगू शकत नसते कारण तिला बोलता येत नसतं आणि प्रिया तिच्यावरती नजर ठेवून असते. तिला वारंवार घाबरवण्याचा प्रयत्न करत असते. पण आता एका आईला हे तर कळलेलं असतं की तिच्या मुलीच्या पायावरती तुळशीपत्राची खून आहे आणि ती मुलगी सायली आहे. तर इथे आता प्रतिमा सायलीला म्हणत असते की हिला हिचा पाय दाखवायला सांग, हिचा पाय दाखवायला सांग. तेव्हा सायली म्हणते काय गं प्रिया, प्रतिमा आत्या म्हणतायत की तुझा पाय बघ म्हणून, जरा पाय दाखव बरं तुझा. तेव्हा इथे प्रिया म्हणते मी कशाला माझा पाय दाखवू. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते तू कोण आहेस मला हे विचारणारी, मी माझा पाय तुला दाखवणार नाही आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते की प्रतिमा आत्यांनी नक्कीच तुला काहीतरी करताना बघितलंय म्हणूनच ते एवढ्या घाबरलेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, जेव्हा मला कळेल ना तू काहीतरी खोटारडेपणा केलायस आणि खूप मोठी गोष्ट तू सगळ्यांपासून लपून ठेवली आहेस आणि जेव्हा प्रतिमा आत्यांची वाचा परत येईल तेव्हा त्या सत्य सगळ्यांना सांगतीलच, तेव्हा मात्र तुझं काही खरं नाही आहे, कळलं ना. तेव्हा प्रिया म्हणते तुला काय करायचं आहे ते कर, मी कुणालाही घाबरत नाही. तर आता येणाऱ्या एपिसोडमध्ये इथे प्रतिमाला काही करून आता सायलीला हे सत्य सांगायचं आहे की प्रियाने स्वतःच्या पायावरती तुळशीपत्राची खून ही स्वतःच्या हाताने काढलेली आहे आणि मी स्वतः ते बघितलं. तेव्हा ही प्रतिमाची आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही आहे, त्यांची मुलगी तू आहेस. तर इथे प्रतिमा आता हे प्रयत्न वारंवार करत असते सायलीला सांगण्यासाठी, पण प्रिया ते सांगू देत नसते आणि तिला वारंवार ती घाबरवत असते. तर येणाऱ्या एपिसोडमध्ये प्रतिमा हे सत्य सायलीला सांगेल का हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तर आता सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.